नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कालच्या लेक्चरला आपण थिअरी बघितलेली होती 16 ते 31 जुलै जे करंट अफेअर्सची आपली सिरीज चालू आहे. आज आपण बघू शकता 16 ते 31 जुलैचे महत्त्वाचे जे एमसीक्यूज आहेत. 16 ते 31 जुलै चालू घडामोडीचे जे महत्त्वाचे एमसीक्यूज आहेत, जी येणारी गट व पूर्व परीक्षा असेल, गट का असेल, सरळ सेवेच्या परीक्षा असतील, राज्यसेवा जी असेल, राज्यसेवाला तर शक्यतो पेपर सेट झालेला आहे. 28 सप्टेंबरला नियोजित होती परीक्षा, पण तो डायरेक्ट 9 नोव्हेंबरला गेल्यामुळे बघू शकता की जूनपर्यंतचेच करंट अफेअर्स थोडेफार इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे जे करंट अफेअर्स आहे ते जुलै आणि हे सगळे नंतरचे आहेत जे गट ब आणि गट क साठी महत्त्वाचे आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे आहे. करंट अफेअर्सची आपली जी सिरीज पूर्ण चालू आहे, जानेवारी ते बघू शकता डिसेंबरपर्यंत होणार आहे पूर्ण, म्हणजे ती कंटिन्यूस तशीच राहणार आहे. मग आपण जर बघितलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायची आहे. तर चला आपण महत्त्वाचे एमसीक्यू सुरू करणार आहोत. काल आपण थिअरी शिकलेलो, आज एमसीक्यूज आपण बघायचे आहेत. चला, पहिला प्रश्न, कोणी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केला? अमित शहा, राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू. यस, आपल्याला माहित असेल मन की बात मधनं पण त्यांनी डिक्लेअर केलेलं, इट इज नरेंद्र मोदी. यस, मन की बात मधनं नरेंद्र मोदी. आणि जे आपण काल पहिलाच टॉपिक शिकलो की जे पुरातन मग जेवढं हे आहेत स्क्रिप्ट्स आहेत त्यांचे एक रिपॉझिटरी बनवायची, आपल्याला डिजिटलायझेशन करायचं आहे जेव्हा जो डेटा आहे, आणि तो एक कुठेतरी मग रिसर्च वर्क असेल आणि त्याच्यासाठी कामाला येईल ज्ञान भारतम मिशन. नेक्स्ट, जगभरात 29 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक सिंह संरक्षण दिवस, जागतिक वाघ संरक्षण दिवस, जागतिक हत्ती संरक्षण दिवस, जागतिक हरिण संरक्षण दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे जागतिक वाघ संरक्षण दिन. यस, व्याघ्र दिन म्हणून 29 जुलै आपण हे करतो. भारतात सध्या बघू शकता 3682 वाघ आहेत. यस, 3682 वाघ, जो PIBचा डेटा होता काल आपण शिकलो. तसेच मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्ती वाघ आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि नागार्जुन सागर श्रीशैलम हे सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. प्रोजेक्ट टायगर आहे जे 1973ला सुरू झालं. आणि कैलास सांकला हे टायगर मॅन ऑफ इंडिया म्हणून आहे, कारण प्रोजेक्ट टायगरचे हे पहिले डायरेक्टर होते. यस. नेक्स्ट, कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले? महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थान. आता गौतम बुद्ध यांचं मेन स्थान बघू शकता काय काय कुठलं राज्य आहे की डायरेक्टली गौतम बुद्ध रिलेटेड जास्त आहे. बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय, मग इट इज यस बिहार. बोध गया आणि हे सर्व जे आहे इट इज बिहार राज्य. आणि बिहारमध्ये सध्या निवडणूक होणार आहे आणि आपण बघू सगळे अपडेट आहेत. बिहारच्या इलेक्शन वोट चोरीचं भरपूर सारे आरोप त्यांनी झालेले आहेत इलेक्शन कमिशनवर. मग आपण बघू की बिहारच्या इलेक्शनमध्ये काय जनतेचा कौल आहे. तसेच महाराष्ट्रात देखील इलेक्शन होतील आणि शक्यतो मग एक्झाम पुढे जाणार नाही. आचारसंहिता लागायच्या पूर्वीच सगळे जर नोटिफिकेशन आले तर बरं पडेल. चला, भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान. येस, व्हेरी इम्पॉर्टंट. हिंदी कॉलेज आपलं हे MBBS ते पण हिंदीमध्ये. मग महाराष्ट्रात तर असा काही प्रकार घडणार नाही. येस, कारण हिंदी मराठीचा आपण बघू शकता मोठा इश्यू झालेला होता आणि तो व्हॅलिड पण होता. भरपूर राजकारणी लोकांचा पॉईंट व्हॅलिडच होता. महाराष्ट्रात पहिलं प्राधान्य मराठीच भाषेला दिलं पाहिजे, कारण जर भाषा जगली तर संस्कृती जगते असं आहे. आता बघू शकता हे सगळे हिंदी राज्य आहे. गुजरातचा पण मला वाटत नाही की काय प्रश्न येतो, कारण गुजराती हे आहे. आपण डायरेक्ट आन्सर बघूया, इट इज मध्य प्रदेश. येस, पहिले MBBS ते पण हिंदीमध्ये. MBBS कॉलेज हिंदी माध्यमातील होणार आहे. आता हिंदी माध्यमातील काय काय वर्ड्स कसे लिपीमध्ये त्यांनी लोक लिहिणार काय माहीत, कारण भरपूर सारे टेक्निकल वर्ड्स असतात. काडी करेस त्यांनी हे सर्व, मग त्याचं जे हिंदी ट्रान्सलेशन होईल ते मला नाही वाटत की प्रॉपरली होईल, बट काहीतरी केलंच असेल रिसर्च. त्या हिशोबानं म्हणजे एक स्टुडंट फ्रेंडली त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केले आहे? राजस्थान सरकार, ओडिशा सरकार, मध्य प्रदेश सरकार, झारखंड सरकार. म्हणजे अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक केलं आहे. इट इज झारखंड सरकार. यस, झारखंड MS धोनीचं राज्य, त्याची राजधानी रांची. छोटा नागपूर प्लॅटो पण तिथंच येतो. सर्वात जास्त भारताचे जे खनिज तेल आहेत ते तिथंच भेटतात. कोणत्या राज्याची रेमेनो एवेट परेराने भारतनाट्यममध्ये गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवला आहे? आसाम, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू. आता भारतनाट्यम आणि हे मग लॉजिक तसा लावायचं नाही आहे, इट इज कर्नाटक. भारतनाट्यम लक्षात ठेवायचं, रेमेनो एवेट परेरा. असं पण येईल की गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये भारतनाट्यममध्ये रेकॉर्ड बनवणारे कोण व्यक्ती होते? तर रेमोना एवेट परेरा.
नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? राजस्थान सरकार, ओडिशा सरकार, महाराष्ट्र सरकार, झारखंड सरकार. कुठलं आहे? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. महाराष्ट्रात तर असं काय घडलं नाही. मग यस, कुठलं राज्य असेल? यस, महाराष्ट्रच आहे. सॉरी, महाराष्ट्राचंच, म्हणजे उलट झालं स्टेटमेंट. महाराष्ट्राचंच असं घडलंय ऍक्च्युली, हे बोलायचं होतं. यस, इट इज महाराष्ट्र सरकार. सॉरी, माय मिस्टेक. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना. कारण एक अजूनच काल पण आपण शिकलेलो की कृषी समृद्धी योजना जी महाराष्ट्र रिलेटेड होती, त्या अंतर्गत जुलैमध्ये ही पण हे करण्यात आली की सो दॅट पंचायत राजमध्ये बघू शकता की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं गेलं आहे की पंचायत राजच्या जेवढे पण जे समस्या असतील, काय पण असतील, त्याचा वन स्टॉप सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला. आणि हे सर्व त्याच्या अंतर्गत मग अजून एक जी योजना जी लॉन्च झाली की कृषी समृद्धी योजना, ती महाराष्ट्र सरकारनेच लॉन्च केली. म्हणून लक्षात ठेवा, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. कारण मी आता शिकवताना पण तेच कन्फ्यूज झालो की मुख्यमंत्री कृषी समृद्धी योजना महाराष्ट्रात होती, तसेच त्या अंतर्गतच म्हणजे पंचायत राज अभियान पण महाराष्ट्र सरकारने राबवण्यात आलेलं आहे. यस. नेक्स्ट, पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? पुन्हा एकदा लक्षात ठेवा की हेच प्रश्न घेऊन आलोय जे एक्झाम स्पेसिफिक आणि आयोगाचा पॅटर्न डिकोड करून जे आयोग विचारते तेच प्रश्न घेऊन आलोय. कारण असं करंट अफेअर्समध्ये एकदम भरपूर सारा डेटा आहे, भरपूर सारा काय काय गोष्टी आहेत. मग ते सगळ्या कव्हर करण्याच्या बदली जे फक्त तुम्हाला एक्झाम स्पेसिफिक आणि एक्झामच्या 10 दिवस पहिले जर तुम्हाला डाऊट येत असेल, नाही तर कोणी करंट अफेअर्स केलंच नसेल, तर असे जे लेक्चर्स आहेत ती पूर्ण सिरीज आपण बघू शकता. येस. सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, गीतांजली श्री, जावेद अख्तर. पेन ट्रान्सलेटर पुरस्कार. येस, इट इज गीतांजली श्री. लक्षात ठेवायचा, हा प्रश्न येऊ शकतो. पेन ट्रान्सलेट पुरस्कार. पेन ट्रान्सलेट पुरस्कार, ट्रान्सलेटर नाही, पेन ट्रान्सलेट पुरस्कार गीतांजली श्री. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य अतिथी बनले? नेपाळ, श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया. येस, आणि हे भरपूर कॉन्ट्रोवर्शियल पण झालेलं मागच्या वर्षी, म्हणून कुठेतरी साध्य करण्यात आले मालदीव्स. कारण मागच्या वर्षीचं कॉन्ट्रोवर्सी याद असेल की मालदीव्सने आपल्यावर काहीतरी कमेंट केला, मग नरेंद्र मोदी गेले लक्षद्वीपच्या बीचवर आरामात बसले आणि कुठेतरी मालदीव्सचा बघू शकता टुरिझम पडला. आणि मग म्हणूनच बघू शकता या वर्षी तर डायरेक्ट मालदीव्सने त्यांनाच अतिथी म्हणून बोलवलेलं. कारण मालदीव्स हा जो देश आहे तो पूर्ण टुरिझमवर चाललेला आहे, आणि जे असे प्रकार जर घडत गेले तर मग झाला, मग त्यांचा टुरिझम उनकोही भला, असं आपण हे बघू शकतो. यस, एक मिनटं. चला नेक्स्ट प्रश्नावर जायचं आहे. चला नेक्स्ट, कोणत्या राज्याने टीबी परीक्षांसाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केला? गुजरात, केरळ, महाराष्ट्र, गोवा. कोणत्या राज्याने टीबी परीक्षांसाठी? एक मिनिट. चला, यस, कोणत्या राज्याने टीबी परीक्षांसाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केला? टीबी परीक्षण होणार जे स्किन टेस्टच्या नुसार, हे कुणी सुरू केलं? तर इट इज केरळ. यस. चला नेक्स्ट प्रश्न, कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात आली? येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॅलेस्टाईनला डायरेक्ट अधिकृत राज्य म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, जर्मनी, जपान. यस, आणि हे कोणी केले? इट इज फ्रान्स. फ्रान्सने बोलले की पॅलेस्टाईन हा अधिकृत राज्य आहे, म्हणजे अधिकृत देश राज्य आहे, म्हणून त्यांना डिक्लेरेशन दिलेलं आहे. कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? 25 जुलै, 27 जुलै, 26 जुलै, 29 जुलै. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला डायरेक्टली माहिती असेल, 26 जुलै कारगिल विजय दिवस. 1999ला कारगिलचा वॉर झाला आणि आपण तो जिंकला. आणि 26 जुलै लक्षात ठेवायचं आहे, 2005 मुंबईमध्ये महापूर आलेला. त्याच्या रिलेटेड पण आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहे इथून पूर्वी, म्हणून लक्षात राहू दे हे सर्व डेटा. चला नेक्स्ट, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोणता ठरला आहे? रोहित शर्मा, विराट कोहली, हॅरी ब्रूक, जो रूट. पहिलं तर आपल्याला माहीतच असेल, यस, द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर. दुसरा कोण आहे? इट इज जो रूट. यस, हे बघू शकता तो डेटा आहे की सर्वाधिक हे रिलीज झालेला. सचिन रमेश तेंडुलकर बघू शकता की 15,921 रन आहे, 248चा हायस्ट स्कोर आहे. जो रूट 13,573.
आणि त्याच्यानंतर मग रिकी पॉइंटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड. म्हणजे आत्ताचे जे सध्या आहे, जो रूट सोडून कोण पण सध्या म्हणजे सगळ्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. येस, म्हणून हे इज ॲक्टिव्ह आहेत. म्हणून आता पण इथून इथं पोचणं थोडं अवघड आहे. म्हणजे सचिन तेंडुलकरचं नाव तसंच राहील बऱ्याच वर्ष, कारण ऑलमोस्ट 16,000 आहे, 15,921 म्हणजे 16,000 रन आहेत. तिथपर्यंत पोचणं म्हणजे भरपूर अवघड आहे. आता सध्याचे बघू शकता टेस्टमध्ये पण आपले मोठे मोठे प्लेयर रिटायर्ड होण्याच्याच मार्गावर आहेत. म्हणून हा टार्गेट अचीव्ह होईल की नाही सांगताय. चला नेक्स्ट, हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केली? गोवा, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक. हमारा पडोस हमारा समाधान. येस, तर हे जे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल. हमारा पडोस हमारा समाधान. येस, असे काहीतरी योजना राबवतात. हमारा पडोस म्हणजे हे तर बांगलादेश झाला त्यांचा पडोस. भरपूर कॉन्ट्रोवर्सी होते तिथं बांगलादेशवाल्यांना घेऊन. असले तरी योजना राबवत नका जाऊ. म्हणजे काय हे प्रकार हे माहीत नाही, पण इट इज लाईक की बाजूचे जे राज्य असतील हमारा पडोस आणि सर्व हे, त्यांना पण बघू शकता काहीतरी एमर्जन्सीमध्ये काहीतरी लागलं आणि हे सगळं लागलं, त्या हेल्पसाठी आपण बघू शकता ही योजना आपण म्हणजे वेस्ट बेंगॉलने सुरू केलेली आहे. चला नेक्स्ट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची निवड झालेली आहे? म्हणजे फर्स्ट महिला चान्सलर म्हणजे कुलगुरुपदी, आणि ते पण इग्नूच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. यस, आरती अग्रवाल, उमा कांजीलाल, दिव्या देशमुख, प्रिया उतेकर. याचं योग्य उत्तर आहे उमा कांजीलाल. येस, लक्षात राहील ना, उमा कांजीलाल. लक्षात ठेवा, महिलांवर प्रश्न येतात डायरेक्ट. गीतांजली श्री पेन ट्रान्सलेट पुरस्कार पण बघितला, गीतांजली श्री लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर इग्नूच्या ज्या पहिल्या महिला आहे, पहिल्या, आणि ते पण महिला आहे, महिला कुलगुरुपदी कुणाची निवड झाली आहे? तर उमा कांजीलाल. येस. नेक्स्ट, नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे कितवे नेते ठरले? दुसरे, तिसरे, चौथे, पहिले तर नाही, पण पहिले जर अजून पण अनडिफिटेड आहेत. यस, जवाहरलाल नेहरू. इट इज सेकंड. जवाहरलाल नेहरू बघू शकता 15 ऑगस्ट 1947 64, 16 वर्ष 286 दिवस भारताचे पंतप्रधान होते. विचार करा किती मोठा काळ होता. मग जवाहरलाल नेहरू वॉज वन ऑफ द फायनेस्ट पंतप्रधान, कारण त्यांना डायरेक्टली भारत सोपवण्यात आलेला होता. हे लोलेलो भारत. त्यांनी कुठेतरी डेव्हलपमेंट आणि हे सगळे जोरावर बघू शकता, नेतृत्वाच्या जोरावर सरळ केलं. नरेंद्र मोदी बघू शकता की इन ऑफिस 26 हे बाय 25 जुलै 2025 ही सरपास्टेड इंदिरा गांधी, कम्प्लिटिंग 4078 days अँड बिकमिंग इंडिया सेकंड लॉंगेस्ट सर्विंग प्राईम मिनिस्टर. 11 वर्ष 60 दिवस. म्हणजे हा टेन्युअर कंप्लीट करून पण पुढच्या टेन्युअरला त्यांना 1 वर्ष 286 दिवस काढावे लागणार, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष, तर ते रेकॉर्ड करतील. पण शक्यतो ते पॉसिबल नाही. बोलतात की ही त्यांची लास्ट टर्म असेल, पण इट डिपेंड्स ऑन देअर, म्हणजे बीजेपीचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचे की फर्स्ट जवाहरलाल नेहरू आहे, सेकंड नरेंद्र मोदी आहे, तिसरा इंदिरा गांधी. यस. पीएम विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार आहे? 5 ऑगस्ट 2025, 1 ऑगस्ट 2025, 7 ऑगस्ट, 3 ऑगस्ट. पीएम विकसित भारत योजनेची हे आहे जी अंमलबजावणी आहे 1 ऑगस्ट 2025. ऑलरेडी जुलैमध्ये ही स्कीम घोषित झालेली आहे आणि त्याचे जे इम्प्लिमेंटेशन आहे ते 1 ऑगस्टपासून होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं हे सर्व डेटा. येस. चला नेक्स्ट, असोचॅमच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अजय शेठ, विनीत कुमार, विजय तिवारी, निर्मल मिंडा. असोचॅम निर्मल मिंडा, लक्षात ठेवायचे. असोचॅमच्या अध्यक्षपदी निर्मल मिंडा यांचं बघू शकता की नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केला? अनुराग ठाकूर, पंकज चौधरी, मनसुख मांडविया, राजनाथ सिंग. आता जे स्पोर्ट्स मिनिस्ट्री ज्यांच्याकडे आहे तेच आपलं बघू शकता विधेयक मांडू शकतात. मग हे कुणाकडे आहे? इट इज मनसुख मांडविया. मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 लोकसभेत त्यांनी बघू शकता मांडलेले आहे. चला नेक्स्ट, ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 म्हणजे उपासमार जे इंडेक्स होता काल आपण शिकलेलो थिअरीमध्ये. भारताची रँक कितवी आहे? 103, 107, 100, 105. यस, काल पण मी सांगितलेलं आहे इट इज 105 ग्लोबल 100 इंडेक्समध्ये. आणि गंभीर ह्याच्यामध्ये सिरियस कन्सर्नमध्ये हे आपण आहे. आणि 4 आपण जो प्रकार बघितलेला की त्याचे उद्दिष्ट काय, उद्दिष्ट नाही म्हणजे घटक काय असतात, कुपोषण असेल, मग घुंटणे असेल, स्टंटेड असेल, हे सर्व जे असतात. 5 वर्षाखालील जर मृत्यूदर असेल ते पण एक घटक आहे त्याचा. आणि भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स हे 105वा क्रमांक आहे आणि सिरियस कंडिशनमध्ये येतो भारत. सिरियसच्या ह्याच्यात येतो. भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केलेला आहे? फ्री ट्रेड ॲग्रीमेंट.
ब्रिटन, फ्रान्स, जपान, जर्मनी. आता बघू शकता रिसेंटलीच हे झालेलं होतं जुलैमध्ये. इट इज ब्रिटन. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेलं आहे ब्रिटनबरोबर. आणि आता सध्या जर जुलैनंतर बघू शकता की वर्ल्ड पॉलिटिक्स बदललं आहे पूर्ण. भारत आणि ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर बरेच सगळे युद्ध सुरू होते. युक्रेन रशिया तर सुरूच आहे. ऑइल सर्वात जास्त भारत रशियाकडून घेतोय म्हणून अमेरिका पण चिडलेला आहे. भरपूर सारे जिओपॉलिटिकल भरपूर साऱ्या घटना घडत आहेत. त्याच्यावर पण लक्ष राहून दे. चला, मॉर्गन स्टॅनली या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत 1,00,000 करोड रुपये, 1,00,000 करोड म्हणजे $1 ट्रिलियन जे लक्ष्य आहे 2026, 27, 29, 30. येस, याचं योग्य उत्तर आहे, काल पण आपण शिकलो थिअरीमध्ये, 2030. कधी कधी प्रश्न उलटा पण येईल की कुणी रिलीज केला आहे, तर मॉर्गन स्टॅनली. ही एक बघू शकता फायनान्शियल ॲडवायझर कंपनी आहे, बरेच सारे डेटा रिलीज करत राहतात. त्याच अनुषंगाने अजून एक प्रश्न, महाराष्ट्राचा GDP सध्या किती अब्ज डॉलर एवढा आहे? 550, 530, 536, 555. किती अब्ज डॉलर एवढ्या महाराष्ट्राची बघू शकता GDP आहे? सो इट इज 536. 536 बिलियन डॉलर एवढा बघू शकता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. चला नेक्स्ट, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे? चेन्नई, JNU, हैदराबाद, बंगळुरू. हे भरपूर न्यूजमध्ये होतं आणि इट इज जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, JNU. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे बघू शकता अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे JNU विद्यापीठात, म्हणून हे पण वन ऑफ द इम्पॉर्टंट. येस. महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचा निर्यातदार राज्य आहे? निर्यातदार म्हणजे आपण एक्सपोर्ट करतो, तर सर्वात जास्त एक्सपोर्ट कोण करतो? सर्वात मग सेकंड, थर्ड असं कोण आहे? मग महाराष्ट्राचा कितवा रँक आहे एक्सपोर्टमध्ये? फर्स्ट, थर्ड, सेकंड, फोर्थ. डायरेक्टली फर्स्ट मार्क करू नका. महाराष्ट्र फर्स्ट रँक नाही एक्सपोर्टमध्ये, तर सेकंड रँक आहे. मग फर्स्ट रँक पण आपल्याला बघायचं आहे. हे इकॉनॉमिक सर्व्हेचा डेटा डायरेक्टली आहे. 2024-25 गुजरात वॉज इंडियाज टॉप स्टेट एक्सपोर्टर फॉलोड बाय महाराष्ट्र अँड तमिळनाडू. म्हणजे गुजरात फर्स्ट आहे 2024-25, महाराष्ट्र सेकंड आणि तमिळनाडू थर्ड. विथ की सेक्टर इन्क्लुडिंग पेट्रोलियम प्रोडक्ट्स, इंजिनिअरिंग, गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स अकॉर्डिंग टू डेटा फ्रॉम इंडिया डेटा हे आणि ट्रेड ब्रेन्स. आणि तसेच हे पण आहे आपल्याला इकॉनॉमिक सर्वेनुसार. स्टेट्स इन्क्लुडिंग कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हे सगळं पण आहेत जे कंटिन्यू हे करतात. पण लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र सेकंड आहे. फर्स्ट लक्षात ठेवायचं आहे, नेहमी फर्स्ट लक्षात ठेवायचा, सेकंड लक्षात ठेवायचा. आणि सिन्स MPSCच्या परीक्षेत असा प्रश्न विचारला तर महाराष्ट्राचा रँक पण इम्पॉर्टंट आहे. येस. महाराष्ट्र सरकार कोणाच्या मदतीने मॅग्नेटिक प्रकल्प 2.0 राबवत आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्राकडून बघू शकता एक मोठा आपण प्रकल्प असतो. आशियाई विकास बँक, RBI, वर्ल्ड बँक, IMF. हा प्रश्न एकदा आलेला होता जेव्हा मॅग्नेटिक महाराष्ट्र तो 1.0 जेव्हा लॉन्च झालेला, आणि सेम प्रश्न होता की कुणी हे केलेला. सगळ्यांनी वर्ल्ड बँक असा आन्सर दिला, पण इट इज नॉट राईट. आशियाई विकास बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक याला सपोर्ट करणारे मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रकल्पाला. एक मिनिट लक्षात ठेवायचं, हे सर्व इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट, समुद्र प्रचिती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण कुठे करण्यात आले? काल पण थिअरीमध्ये शिकलो. कोलकाता, पणजी, चेन्नई, हैदराबाद. तर गोवा शिपयार्ड ज्यांनी बनवलेले आहे इंडियन कोस्टगार्डच्या ह्याच्यानी, इट इज पणजी. आणि हे पोल्युशन मी सांगितलं की पोल्युशन कंट्रोल वेसल आहे, की जर जे क्रूड ऑइल ते जर समुद्रात पडलं नाही तर काहीतरी हे झालं पोल्युशन, मग त्याच्यासाठी काय हे करता येईल? मग असे 2 आपण बघू शकता वेसल्स बनवलेले आहेत. येस. मग इंडियाज फर्स्ट हे दुसरे आहे, तर पहिले कुठले होते? इंडियाज फर्स्ट इंडिजिनियसली डेव्हलप पोल्युशन कंट्रोल वेसल इज द समुद्र प्रताप, आणि हे दुसरं झाले समुद्र प्रचिती. पहिले प्रताप, मग दुसरा प्रचिती. बघू शकता प्रताप, प्रचिती. लक्षात ठेवा, प्रचित ॲक्च्युली नाव आहे, प्रचिती पण कुठं कुठं बोललं गेलं आहे. इंडियन कोस्ट गार्डने लॉन्च केलं ऑगस्ट 2024 मध्ये समुद्र प्रतापा, आणि आता जुलै 2025 समुद्र प्रचिती लॉन्च केले. गोवा शिपयार्डनी बनवली आणि डेझिग्नेटेड कंट्रोल ऑइल स्पिलेज अलॉंग इंडियन कोस्टलाईन. इंडियन कोस्टलाईनमध्ये जर तेल गळती झाली तर हे सगळं बघू शकता ते काम करतील त्या रिलेटेड. येस. चला नेक्स्ट, विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? विनीत कुमार, विजय तिवारी, अमित यादव, अजय सेठ. IRDAच्या अध्यक्षपदी बघू शकता केंद्र विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या बघू शकता ह्याच्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? सो इट इज अजय सेठ. येस, व्हेरी इम्पॉर्टंट, अजय सेठ अध्यक्षपदी. ॲसोसॅमचं पण आपण बघितलं की काय होतं,
त्याच्यानंतर पेंट पुरस्कार पण बघितला आणि त्याच्यानंतर JNUचा तो प्रश्न पण आलेला. येस, हे सगळं लक्षात ठेवा आजचे प्रश्न. कोणत्या भारतीय ॲपला जिनिव्हा SZने युनायटेड नेशन WSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आला आहे? कुठल्या तरी भारतीय बनावटीचा ॲप जगातल्या लेवलला ते पण ऑर्गनाइज्ड बॉडीनी जर पुरस्कार दिला असेल तर 100% प्रश्न येतो. मेरी पंचायत ॲप, दीक्षा ॲप, उमंग ॲप, आरोग्य सेतू ॲप. आरोग्य सेतू ॲप तर नाही, आरोग्य सेतू ॲप तर कोविडच्या काळातला ॲप आहे. येस, येस, ह्याचं काय असेल योग्य उत्तर? इट इज मेरी पंचायत ॲप. हे बघू शकता, मेरी पंचायत ॲप विन्स बिग ऑन ग्लोबल स्टेज, बॅग्स WSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025 इन जिनिव्हा, स्वित्झर्लंड. येस, मेरी पंचायत ॲप लक्षात ठेवायचं आहे. मिनटं. चला नेक्स्ट. भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर हॉर्नबिल कन्झर्वेशन कोणत्या राज्यात सुरू केला गेला आहे? गोवा, केरळ, तमिळनाडू, गुजरात. भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर हॉर्नबिल कन्झर्वेशन. आता हॉर्नबिल म्हणून तुम्ही नागालँडचं शोधत असेल पण नाही येत असं. हॉर्नबिल कन्झर्वेशन इट इज तमिळनाडू. येस, भारताचा पहिला आहे. फर्स्ट भारतात जे काय काय घडतं ते आपल्याला येतं. इथून पूर्वी करंट अफेअर्समध्ये जेवढे प्रश्न मी शिकवलेले आहेत इथून पूर्वीचे जानेवारीचे जे पण हे त्याच रिलेटेड आहेत की जे भारतात फर्स्ट टाइम काय काय घडलं त्याच्या रिलेटेड भरपूर सारे प्रश्न आहेत. ते पूर्ण सिरीज एकदा बघून घ्यायची आहे. चला आला पुन्हा एकदा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? कालच्या लेक्चरला पण ही थिअरी शिकवलेली. 75, 77, 78, 79. म्हणजे आता हा प्रश्न असा आलाय पण जे लेटेस्ट डेटा रिलीज करतो तोच आपल्याला आन्सर टाकावा लागतो. मागच्या म्हणजे जानेवारीत 85 होती त्याच्यावरनं आपण 77वा रँक झालेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट आहे, आपल्याला लक्षात असेल की सिंगापूर आहे. त्याच्यावर प्रश्न असेल कदाचित. स्ट्रॉंगेस्ट पासपोर्ट सिंगापूरचा आहे. चला नेक्स्ट. कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, झारखंड. जसं ते पंचायत होतं की समृद्ध पंचायत जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारनेच बघू शकता आपण दुसऱ्या प्रश्नामध्येच बघितलेली. आणि तसंच आहे की त्याच अंतर्गत बघू शकता अजून एक जी योजना महाराष्ट्र शासनाने राबवली ती कृषी समृद्धी योजना. हिअर इट इज आन्सर इज महाराष्ट्र. येस. चला नेक्स्ट. भारत NCX 2025 काय आहे? राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास, उपग्रह, सैन्य अभ्यास, ॲप. लोक ॲप मार्क करतील. भारत NCX पण इट इज राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास. सायबर सुरक्षावर आहे ते NCX 2025. डायरेक्टली बघू शकता असे प्रश्नच MPSC विचारते. आणि आता पण बघू 9 नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरची पहिली परीक्षा आहे. म्हणून आपल्याला म्हणजे सगळ्यांना म्हणजे हे आहे की पेपर पॅटर्न थोडाफार चेंज होतोय की नाही. पॅटर्न म्हणजे थोडं टाईप्स ऑफ प्रश्न. CSAT पण असेल की CSATचा म्हणजे बदलता जे आहे पॅटर्न म्हणजे तो मागच्या तर 10 वर्ष झालं सेमच राहिलेलं. म्हणजे मागच्या 5 वर्ष तर कोविड नंतर तर त्यांनी काय हलवलेलं नाही पॅटर्न. पण आता सध्या बघायचं की इट इज चेंज होतोय की नाही. आणि त्याच्यावरनं मग गट ब आणि गट क ची आपल्याला स्ट्रॅटर्जी आखायला लागणार. सध्या तरी बघू शकता 21 सप्टेंबरला जी मेन्स परीक्षा झाली गट क ची, जी मी पण दिली होती, त्याच्यात तर आयोगाने पॅटर्न काय बदललेलं नाही. हाय तसं आहे. म्हणजे जे आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि तसेच प्रश्न येत आहेत. येस, म्हणून आपल्याला आता उत्सुकता आहे की 9 नोव्हेंबरमध्ये काय होत आहे आणि त्याच्यानंतरच मग आपण मग पुढचं जर काय प्लॅनिंग चेंज करायचं असेल मग त्या हिशोबानं आपण चेंज करू. चला नेक्स्ट. वन टाइम रेग्युलेशन स्कीम 2025 कुठे लॉन्च करण्यात आली? लडाख, पॉंडिचेरी, जम्मू काश्मीर, चंदीगड. येस, वन टाइम रेग्युलेशन स्कीम. जी वन टाइम रेग्युलेशन स्कीम आहे जी पॉंडिचेरी येथे बघू शकता लॉन्च करण्यात आलेली आहे. येस, पॉंडिचेरी लक्षात ठेवायचं आहे. वन टाइम रेग्युलेशन स्कीम. वन टाइम रेग्युलेशन स्कीम. एक मिनिट. येस, नेक्स्ट प्रश्न आपल्याला जायचं. वन टाइम रेग्युलेशन स्कीम बघितलं पॉंडिचेरी. चला नेक्स्ट. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? हा आपण बघू शकता गट क मेन्सला एकदा आलेला 2024 चा पुरस्कार विचारलेला. हे 2025 आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? सिन्स जुलैच्या करंट अफेअर्स आहे म्हणून इथं डेट टाकण्यात आलेली नाही. पण आयोग जेव्हा पेपर सेट करतात तेव्हा डेट टाकण्यात येते. तर शरद पवार, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, राहुल गांधी. येस, तर याचं योग्य उत्तर आहे नितीन गडकरी. नितीन गडकरी साहेब आहेत. त्यांनाच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1 ऑगस्टला प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. मागच्या वर्षी सुधा मूर्ती यांना देण्यात आला. यावर्षी नितीन गडकरी यांना देण्यात येत आहे.
चला नेक्स्ट, अदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? हॉकी, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट. अदिती चौहान यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे? सो इट इज फुटबॉल. येस, अदिती चौहान यांनी फुटबॉल इकडून बघू शकता की निवृत्ती जाहीर केलेली आहे. भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय? व्हेरी इम्पॉर्टंट, भरपूर चर्चेत होता. 3 स्टार देतो कारण हा प्रश्न येणार 100% सायन्सच्या सेक्शनमध्ये तरी येईल. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची मलेरिया लस आहे, इंडिजिनियसली बिल्ड, म्हणजे भारताने स्वतः बनवली आहे मलेरिया विरोधात. मलेरिया माहिती आहे की फिमेल एनोफिलस मस्किटो जर चावलं तर मग मलेरियाचे जे हे होतात ते व्हायरस येतो आपल्याला, मग त्याच्याने आपल्याला हे होतं, त्रास होतो आणि मलेरियासारखा आजार पण येतो. वायवॅक्स व्ही पॅरस ते आहे, ते वायवॅक्स करून ते हे आहे, त्याच्याने होतं आपली. कोवॅक्सिन, ॲडफॅल्सिवॅक्स, कोविशिल्ड, वॅक्सिओल. कोविशिल्ड तर कोविडवाली लस आहे, इट इज ॲडफॅल्सिवॅक्स. ॲडफॅल्सिवॅक्स लक्षात ठेवायचं आहे. पहिली स्वदेशी मलेरियावरील लस जी आहे ॲडफॅल्सिवॅक्स. येस, लक्षात ठेवायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाहिजे तर तुम्ही या प्रश्नाचा स्क्रीनशॉट पण काढू शकता, कारण हा प्रश्न तर 100% इट इज हायली चान्सेस की प्रश्न येऊ शकतो. एक मिनिट. चला नेक्स्ट, रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? 1, 3, 4, 2. रस्ते नेटवर्क, सर्वात जास्ती रस्ते नेटवर्क. तर आपल्याला हे माहीतच असेल, इट इज माहीत नसेल तरी सेकंड. आता सेकंड आहे तर मग फर्स्ट कोण आहे? तर फर्स्ट आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि प्रश्न काय आहे? रस्ते नेटवर्क, म्हणजे या शहरातनं दुसऱ्या शहरात, तिथून तिकडं ते जे नेटवर्किंगमध्ये आहे, जे भारत देश सेकंडवर आहे, USA फर्स्टवर आहे. आता तुम्ही बोलणार की चायना का नाही? आता चायनाचं जे भौगोलिक स्थिती आहे ती तेवढी हे नाही आहे रस्ते बांधण्यासारखी जेवढी भारताची हे आहे. म्हणून भारताचे जे रस्ते नेटवर्क आहे ते जास्त कनेक्टेड आहेत आणि सर्वात जास्त आपण बघू शकतो की ॲव्हरेज रस्ता बांधण्याचं पण आपलं जास्त हे आहे. म्हणजे भारताला डेली बेसिसवर कन्स्ट्रक्शन आपल्या इकडे चालू आहे. आपल्याला ते पण लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट, QS बेस्ट स्टुडंट साइट्स रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते आहे? QS स्टुडंट हे डायरेक्टली प्रश्न येतात कधी कधी. सिओल, लंडन, नवी दिल्ली, दुबई. यस, याचं योग्य उत्तर आहे सिओल. सिओल सर्वात बेस्ट शहर आहे. आता ह्याच्याच अंतर्गत अजून 1-2 प्रश्न असतील. QS बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी भारतात सर्वात बेस्ट शहर कुठलं आहे? जगात सर्वात बेस्ट शहर कुठलं आहे? तर सिओल. आता भारतातलं बघूया, कोलकाता, चेन्नई, मुंबई, बेंगळुरू. काय वाटतंय कुठलं शहर असेल ते भारतातलं सर्वात फेवरेट आहे स्टुडंटसाठी? इट इज बट ऑब्व्हियसली आमची मुंबई. यस, सर्वात जास्त विद्यार्थी आणि हे सगळे ते इकडेच येतात शिक्षणासाठी त्याने हे. चला नेक्स्ट, आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? इस्रो, DRDO, HAL, BDL. आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली, तर याचं योग्य उत्तर आहे DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याने आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली विकसित केलेली आहे. चला लक्षात राहील. चला आपण नेक्स्ट, कमी वेळेत जास्त प्रश्न करायचे म्हणून थोडं स्पीडमध्ये मी जातोय. देशात स्वच्छतेचे मध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? इंदोर, भोपाळ, वाराणसी, नवी मुंबई. स्वच्छतेचे शहराला प्रथम स्थान कोणते मिळाले? सर बघू शकता की इंदोर जे आहे हे शहर कंटिन्युअसली मागच्या 4-5 वर्ष झालं फर्स्ट रँकवरच आहे. स्वच्छते जे आहे त्यानुसार इंदोरच फर्स्ट रँक आहे, लक्षात ठेवायचं आहे. ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? गोवा, गुजरात, राजस्थान, बिहार. हे मला वाटतं लास्ट टाइम पण मी 1 ते 15 जुलैमध्ये हा प्रश्न घेतलेला कदाचित, जेवढं मला लक्षात आहे. मग इट इज गुजरात. ट्रायबल जिनोम जो प्रोजेक्ट आहे तो गुजरातमध्ये बघू शकता राबवण्यात येत आहे. येस, फर्स्ट टाइम जे होत आहेत देशात, म्हणून देशातील पहिले राज्य ठरलेले आहे गुजरात, ज्याच्यात ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट आहे. चला नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर. पश्चिम महाराष्ट्राचं हे आहे आणि इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज आणि इट इज इन सांगली. येस, 32 शिराळा त्याच्या बाजूला आपण बघू शकता इस्लामपूर लागायचा तालुका आणि त्याच्यात आता ईश्वरपूर झालंय. मग सध्या जे आहे महाराष्ट्राचे बघू शकता की औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं,
त्याच्यानंतर अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, तसेच उस्मानाबादचं धाराशिव केलं. मग हे सगळे थोडं नाव लक्षात असू दे. तसेच मग इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं. यस. कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे? चीन, अमेरिका, कॅनडा आणि ब्राझील. म्हणजे ही कुठल्या देशाची खेळाडू आहे जी सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे? ऑलिव्हिया स्मिथ. यस, शी इज फ्रॉम कॅनडा. यस, कॅनडा. ऑलिव्हिया स्मिथ. चला नेक्स्ट. इंडियन गोल्ड प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कुणाची नियुक्ती झालेली आहे? वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, ऋषभ पंत, के एल राहुल. तुम्ही जर फॉलो करत असाल यांना कुठलं पण सोशल मीडियावर, मग कोण गोल्फ खेळताना कोण दिसलं सध्या? तेच आहे उत्तर. आणि हे जर योग्य उत्तर आहे युवराज सिंग. जेव्हा अभिषेक शर्माने पण चांगली बॅटिंग केली, आता बघू शकता एशिया कपमध्ये, तेव्हा युवराज सिंगचा एक इंटरव्ह्यू झालेला. त्याच्यामध्ये त्यांना एक विचारण्यात आलेलं की तुम्ही सध्या क्रिकेट खेळता का? तर तेच बनवतं की मी सध्या जास्त गोल्फ खेळतो. मग त्याच्यानी तुम्ही बघू शकता इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडर पदी पण त्यांचीच निवड तेव्हा झालेली होती, जुलैमध्ये. यस. भारताचा पहिला वेदर डेरिव्हेटिव्ह मार्केट कोणी लॉन्च केला? वेदर डेरिव्हेटिव्ह. आता ऑप्शन ट्रेडिंग आणि हे सगळे डेरिव्हेटिव्ह इक्विटी असे जे स्टॉक मार्केटमधले आहे ते वेदर डेरिव्हेटिव्ह कोणी केला? MCX, BSE, NCDX, NSE. मग हे जे लॉन्च केलं आहे NCDEX म्हणजे नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. यस, ह्यांनी जे आहे तो लॉन्च केलेला आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट, आणि पहिला लॉन्च केलेला आहे वेदरसाठी, म्हणून तो पण इट इज इम्पॉर्टंट. चला पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो? 15 जुलै, 17 जुलै, 18 जुलै, 19 जुलै. आंतरराष्ट्रीय न्याय दिन. यस, याचं योग्य उत्तर आहे 17 जुलै. प्रत्येक वर्षी 17 जुलैला आंतरराष्ट्रीय न्याय दिन आपण बनवतो. व्याघ्र दिन जे आहे, जागतिक व्याघ्र दिन, ते 29 जुलैला बनवतो, हे पण लक्षात ठेवा. 1 जुलैला डॉक्टर्स डे बनवतो, CA डे बनवतो, तसेच GST दिवस पण बनवतो. यस. नेक्स्ट. युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? अयोध्या, वृंदावन, प्रयागराज, वाराणसी. युवा आध्यात्मिक शिखर संमेलन. मग युवा आध्यात्मिक शिखर संमेलन कुठे होणार आहे? इट इज वाराणसी. यस, वाराणसीला युवा आध्यात्मिक शिखर संमेलन होणार आहे. वाराणसी इकडे बनारस जे शहर आहे, भरपूर बघू शकता ऐतिहासिक शहर आहे बनारस. तिथं आपण गेलंच पाहिजे एकदा तरी आयुष्यात. एकदा जाऊन या, तिथं स्पिरिच्युअल वाईब्स चांगले आहेत पूर्ण. भारताचा पहिला ॲक्वाटेक पार्कचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? ॲक्वाटेक पार्क. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू. ॲक्वाटेक पार्क. तर हे लक्षात ठेवा, आसाममध्ये करण्यात आलेलं आहे ॲक्वाटेक पार्क. आता हे तुम्हाला वाटेल की असे प्रश्न येतात काय? तुम्ही जर गट क मेन्स झाली 21 सप्टेंबरला, त्याचे जे 10 प्रश्न होते करंट अफेअर्सचे, ते एकदा बघा कसे आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की असे जे फॅक्च्युअल डेटा आहे आयोग डायरेक्टली विचारतात. मग आपण हे कसं सध्या लक्षात नाही ठेवायचं, लक्षात ठेवत नाही, पण लक्षात ठेवा. पण हेच सगळे प्रश्न इम्पॉर्टंट असतात. ॲक्वाटेक पार्क म्हणजे भारतातील काहीतरी पहिलं झालं असेल, जसं पहिलं जो ब्रिजला काचेचा ब्रिज विचारला होता 21 तारखेच्या परीक्षेत, म्हणून ते हे सगळं प्रश्न घेऊन येण्याचं कारणच ते आहे, कारण आयोग ते आहे ते डायरेक्टली त्याच्यावर प्रश्न डायरेक्टली विचारतात. नेक्स्ट. भारत सरकार कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे? लाल बहादूर शास्त्री, पंडित दीनदयाल उपाध्याय, इंदिरा गांधी, MS स्वामीनाथन. 100 रुपयाचं नाणं, हा कॉईन आणणार आहेत, नोट नाही, नाणं आणणार आहेत. आणि कोणाचं जे 100व्या जयंतीनिमित्त? इट इज MS स्वामीनाथन. यस, MS स्वामीनाथन यांची 100वी जयंतीनिमित्त त्यांना ट्रिब्यूट म्हणून 100 रुपयाचं नाणे आपण चलनात आणणार आहे. चला नेक्स्ट. इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय 18 वरून किती वर्ष आणण्याचा निर्णय घेतला आहे? वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. कारण भारताची पण बघू शकता की जे 21 वरनं 18 केलेलं होतं 61व्या घटना दुरुस्तीनुसार, त्यानुसार आता इंग्लंडनी पण आता काहीतरी असा प्रकार केलाय, 18 वर्ष पहिलेच होतं त्याच्यापेक्षा अजून किमान वय करून टाकलं व्होटिंगसाठी. म्हणजे 16, 15, 17, 13. मग हे लक्षात ठेवायचं, हा प्रश्न कन्फर्म येणार कुठल्या ना कुठल्या तरी MPSCच्या पुढच्या वर्षाचा जो स्लॉट आहे, म्हणजे जर राज्यसेवा 9 नोव्हेंबरची सोडली, तिथून पुढचा जो स्लॉट आहे त्यात हा प्रश्न आपल्याला दिसणार, प्रिलिम्स मेन्स कशात तरी. इट इज 16. म्हणजे इंग्लंडने मिनिमम वोटिंग एज जे केलं आहे सरकारने, मतदानाचे किमान वय 18 वरनं 16 केलं आहे. आता असा पण प्रश्न येईल की कुठला देश आहे ज्यांनी मतदानाचे वय जे आहे 18 वरनं 16 केलं आहे? तर आन्सर इज इंग्लंड. यस.
युलिया डेंको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? फ्रान्स, रशिया, युक्रेन, ब्राझील. युलिया स्विरिडेंको. यस, यांची युक्रेनच्या बघू शकता पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. पण युक्रेनमध्ये प्रेसिडेंट मेन असतो जे जेलेन्स्की आहेत, आणि जेलेन्स्की व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. रशिया युक्रेन वॉरमध्ये ते सध्या पण बघू शकता की कुठं त्यांनी हे नाही केलं, आपलं काय त्याला बोलतात, म्हणजे पार्टी हे नाही केलं, म्हणजे डायरेक्ट हँड्सअप नाही केलं, सरेंडर नाही केलं. म्हणून झेलेन्स्की इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि युक्रेन भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि मग जे महिला जे आहे तिथं पंतप्रधान यांची निवड झालेली आहे, युलिया स्विरिडेंको. चला नेक्स्ट. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला आहे? नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, छत्रपती संभाजीनगर. यस, ह्याचं योग्य उत्तर आहे मीरा भाईंदर. मध्ये मराठी हिंदीला घेऊन मीरा भाईंदरमध्ये मोठं आंदोलन झालेलं. त्याच्यावरनं लक्षात ठेवा 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या सुंदर शहरांसाठी. त्याच्यानंतर भारतात जे आहे, जे स्वच्छ शहर आहे ते इंदोरच आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट. कोणत्या राज्यातील याकटेन गावाला भारतातील पहिला डिजिटल नोमॅड विलेज घोषित करण्यात आला आहे? यस, पुन्हा एकदा इम्पॉर्टंट. याकटेन गावाला भारतातील पहिला डिजिटल नोमॅड विलेज घोषित करण्यात आला आहे. राजस्थान, गुजरात, सिक्कीम, गोवा. हे याकटेन गाव आहे कुठं जे डिजिटल नोमॅड विलेज? यस, इट इज इन सिक्कीम. यस, व्हेरी गुड, सिक्कीम. चला नेक्स्ट. 3-4 प्रश्न राहिलेत, आपण लवकर करूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार 2025 प्रदान केला आहे? राजनाथ सिंग, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी. लक्षात ठेवायचं लोकमान्य पुरस्कार आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरीने जाहीर झालाय. आता दिलाय कलिंगा. पेन जे होता, पेन ट्रान्सलेट पुरस्कार, तो पण आपल्याला लक्षात ठेवायचा कोणाला भेटला. आणि मग हे आता तिसरा पुरस्कार आहे, धर्मेंद्र प्रधान यांना त्यांनी दिलेला आहे. यस, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलिंगा रत्न पुरस्कार धर्मेंद्र प्रधान यांना दिलेला आहे. चला लास्ट प्रश्न आजचा. पहिल्यांदा कोणत्या देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला आहे? फ्रान्स, फिनलँड, इटली, इराक. क्रिकेट सर्वच बघतात आपल्या देशात, पण प्रश्न असे विचारले जातात. मग सध्या बघू शकता T20 वर्ल्ड कप होणार आहे, त्याच्यासाठी नवीन देश जे क्वालिफाय झाला आहे, इट इज इटली हा देश बघू शकता क्वालिफाय झालेला आहे T20 वर्ल्ड कपसाठी. यस, आणि बघू शकता की जुलैची जी सिरीज होती 16 ते 31 जुलैचे जे MCQs आहे आपण या लेक्चरमध्ये पूर्ण कव्हर केलेलं आहे. प्रत्येकचं कसं असतं की आपण 15-16 न्यूज प्रत्येक 15-15 दिवसाचे घेऊन येतो. म्हणजे जर पूर्ण महिन्याचं हे केलं तर 30-35 इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे न्यूज जे सगळे एक्झाम स्पेसिफिक असतील, आणि 100+ MCQs घेऊन येतो की म्हणजे दोन्ही मिळून, कारण 60-65 असतो जो रेंज असतो. मग 120-100+ आपण MCQs प्रश्न घेऊन येतो प्रत्येक महिन्याचे, आणि 30 ते 35 न्यूज घेऊन येतो. आणि त्याच्या संदर्भात बघू शकता तेवढंच तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द करंट अफेअर्स तुमचं कव्हर होऊन जातो, कारण एक्झाममध्ये इथूनच प्रश्न मॅक्झिमम पडतात. तसेच बघू शकता की जर प्रत्येक महिन्याचे 100 प्रश्न आहे, मग जुलैपर्यंत आपण बघू शकता की किती महिने झाले, 7 महिने झाले. 700+ MCQs बघू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. डायरेक्टली तुम्ही थिअरी आणि MCQs दोन्ही एकत्रच बघितलं तर बरं पडेल. म्हणजे एकदा थिअरी एकदा MCQ, आणि असं एक महिन्याचा जर तुम्ही प्लॅन केला, म्हणजे तर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला आहे. लक्षात ठेवायचं की प्रत्येक दिवशी फक्त 1 महिन्याचाच आपण बघितलं. फक्त समजा आज मी सुरू केला जानेवारी, मग जानेवारीचा पहिला थिअरी बघितला, मग त्याच्या रिलेटेड MCQs बघितला, मग पुन्हा एकदा थिअरी बघितला, पार्ट 2 MCQs बघितला. म्हणजे थिअरीमध्ये पण 1 ते 15 जानेवारी आणि 16 ते 31 जानेवारी असे करून 2 व्हिडिओ आहेत. म्हणजे 2-2 4 व्हिडिओ आहेत, एक MCQचा एक थिअरीचा प्रत्येकाचा. मग अशा रिलेटेड तुम्ही रिवाईज करा, म्हणजे प्रत्येक दिवसाला एक महिन्याचा तुम्ही बघत गेला, जास्त टाइम पण लागणार नाही. आता तर ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. मग तुम्ही स्पीड 1.52च्या स्पीडवर तुम्ही डायरेक्टली बघू शकता. थिअरीमध्ये बघू शकता 1.25 वर चालेल. MCQsमध्ये तुम्ही डायरेक्ट पळवू शकता एकतरी व्हिडिओ, म्हणजे फास्ट करू शकता, कारण MCQचा डायरेक्ट प्रश्न दिसला तुम्ही स्वतः पण अभ्यास म्हणजे वाचू शकता आणि डायरेक्टली मग आन्सर बघू शकता. मग दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट. आणि जे येणारी परीक्षा आहे त्याच्यासाठी भरपूर थोडा अभ्यास करा. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. तसेच ऑक्टोबर महिना आहे, भरपूर हिटिंग पण चालू आहे, गरमी भरपूर आहे, पाऊस बघू शकता आता संपणार आहे. म्हणजे कुठेतरी परतीचा पाऊस पण थोडाफार आता 2-3 दिवस लागले. दिवाळीचा सण पण आहे, सर्वांना दिवाळीच्या मी शुभेच्छा पण देतो. तसेच तुम्ही अभ्यास चांगला ठेवा. आणि आजचा लेक्चर इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात आपण ऑगस्टचा पहिला 15 दिवसाचे आपण करंट अफेअर्स करणार आहोत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.